रामकृष्ण हरी. आजचा अभंग. जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता माय बाप. होतील ते डोळा पाहेन प्रकार, भय आणि भार निरसली. लिगाडाचे मूळ होती पंचभूते, त्यांचे या पुरते विभागले. तुकांगणे झाला प्रपंच बारिका, जीवासी तू सखा पांडुरंग. मनुष्य प्रपंचात गुंतून पडतो, सुखादुःखाच्या वेटोळ्यात अडकून पडतो आणि खऱ्या अर्थानं तो कधीच स्वतंत्र असत नाही. प्रापंचिक वातावरणातून क्षणभर तरी दूर होऊन आत्मस्वरूपीचा आनंद त्याला उपभोगता येत नाही. साधू संतांचं चित्त सुद्धा कित्येक वेळा प्रपंचातच गुरफटलेलं असतं. प्रपंच त्यांना सोडित नाही आणि ते प्रपंचाला सोडित नाही. संन्यासाच्या मनात सुद्धा संसाराचा लोभ आणि मोह असतो. तिथे सामान्य मनुष्याची काय कथा. आत्मिक स्वातंत्र्याकडं वाटचाल करणारी तुकोबांसारखी संसार विन्मुख वृत्ती फार थोड्या व्यक्तींची असते. संत ज्ञानेश्वरात ती होती. समाधी घेताना क्षुद्र प्रपंच त्यांनी पूर्णपणे बाजूला सारला. कोणत्याही विकारांचा लेशही त्यांच्या मनाला चिकटलेला नव्हता आणि त्यामुळं ते परम आनंदाचा अनुभव घेत आहेत. त्यांची समाधी संजीवन समाधी म्हणून प्रसिद्ध आहे. संत तुकाराम हे देखील आत्मसाक्षात्कारी शुद्ध पुरुष होते. आपलं सारं जीवन आणि मन त्यांनी तपस्येनं शुद्ध केलं होतं. आत्मानुभूतीच्या उंच पायरीवर ते उभे राहिले. प्रपंचातून ते झडझडून बाहेर पडले. मनाची निरामयता साधू शकले आणि या अवस्थेलाच मुक्ती म्हणायची. कोणताही पाश नाही, चित्तवृत्ती अनंत अशा परमेश्वरी शक्तीत विलीन झाली आहे. जन्म आणि मरण यांच्या पलीकडे जो सौंदर्यपूर्ण प्रदेश आहे तो दिसत आहे. भय आणि प्रपंच यांचा भार गळून पडला आहे. पंचमहाभूतात असा देह असतो आणि त्या पंचमहाभूतांची आपल्या आपल्या ठिकाणी वाटणी करून टाकली. आता परमेश्वर हा एकमेव जीवलग उरला आणि ही विलक्षण अनुभूती तुकाराम महाराजांना आली आणि तिचं वर्णन अभंगातून केलेलं आहे. आणि ही दिव्य अनुभूती एकाएकी येत नाही. अनेक कठीण परीक्षांतून साधकाला जावं लागतं. तुकोबांचं संपूर्ण आयुष्य ही एक खडतर साधना होती. म्हणूनच तिचं वर्णन करताना त्यांनी रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन असं म्हटलं आहे. आणि हा संघर्ष साधा नाही, तो तीव्र आणि अनेक पातळ्यांवरचा आहे. अनेक आघाड्यांवर चाललेल्या या युद्धात तुकाराम महाराज विजयी झाले आणि मग म्हणाले, जन्म मरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता माय बाप. तुकाराम महाराजांच्या उच्च मानसिक आणि आत्मिक पातळीवर आपल्याला जाणं मुळीच शक्य नाही, परंतु अशक्य सुद्धा नाही. तुकोबा आपल्यासारखेच सुखदुःखाच्या चक्रव्यूहात सापडले होते. कधीकधी त्यांचाही धीर गळून जायचा, पण निग्रहानं नेटानं या सुखदुःखाच्या भोवऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत ते राहिले. अपयशाच्या ठेचा लागत होत्या, केव्हा तरी निराशेचा दाट अंधारभोवती पसरत होता आणि अशा वेळी अंतःकरणातल्या ईश्वरी अस्तित्वाला मनापासून साद घातली पाहिजे ही जाणीव त्यांच्या अंतर्मनात होती. इतकी प्रयत्नशीलता तुम्हा सामान्य माणसात बहुधा असत नाही. पण भक्तीच्या वाटेनं प्रामाणिक पावलं टाकली आणि साऱ्या विकारांशी निकारांचा संघर्ष केला तर आपल्याही व्यक्तित्वात तुकोबाची पारमार्थिक शक्ती जागी झाल्याशिवाय राहणार नाही. जन्ममरणाची चिंता रात्रंदिवस करणाऱ्याला परमात्मा कसा भेटेल? तुकोबा आपल्या हृदयाच्या गाभ्यापासून म्हणतात, हे अनंता, हे परमेश्वरा, तूच मायबाप, तूच सर्वस्व. तुझ्याच ठाई मला विलीन व्हायचं आहे. पंचमहाभूतांपासून हे सगळं लिगाड उत्पन्न झालं. हे सारं त्या महाभूतांना वाटून टाकलं. आता जन्माची मरणाची भीतीच उरली नाही. प्रपंचाची वाट सरली. पांडुरंगाची भेट झाल्यावर आता मिळवण्यासारखं काहीच उरलेलं नाही. या अभंगातील अनुभूती खूप सूक्ष्म आहे. तुकोबांचा आदर्श आपल्याला पेलणार नाही असं म्हणणाऱ्या लोकांनी शक्य तितकं तुकोबांचं अनुकरण जेवढं करता आलं पाहिजे तेवढं केलं पाहिजे. शरीराची सुख आणि दुःख ही यांचं स्तोम वाजवीत बसण्यापेक्षा पांडुरंगाच्या नामस्मरणात आणि चिंतनात काही वेळ तरी होलबुडी मारली पाहिजे.
आणि हे करण्याची बहुतेकांचीच प्रवृत्ती आजकाल कमी झालेली दिसते आहे. लौकिक आयुष्यातले मोह, काम, क्रोध हेच सत्य आहे असं मानून त्यातच रस घेणाऱ्यांना महाराजांना सापडलेला आनंदाचा डोह कधीच दिसणार नाही. कारण शरीराच्या कुंपणाबाहेर एक विशाल आनंदकारक विश्व पसरलेलं आहे हे त्यांना कळणं शक्य नाही. तुकोबांना हे कळलं, त्यांनी अनुभवलं. पांडुरंग म्हणता म्हणता तेच पांडुरंग रूप झाले. प्रपंचात राहून प्रपंचाला पारखे झाले आणि जन्ममरण विसरून गेले. आणि ही त्यांच्या विजयाची कहाणी आहे. ही त्यांच्या पुरुषार्थाची कथा आहे. तुका आकाशाये वडा हे सत्य आहे. तुम्हाला या अभंगाचं निरूपण कसं वाटलं कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.